भाजप बाटलेला पक्ष, फोडाफोडीत त्यांचं आयुष्य चाललंय. अजित पवारांच्या बड्या नेत्याचं वक्तव्य. भाजपने विधानसभा निवडणुकीत माझ्या घरातील व्यक्ती फोडला, आता खासदार राजाभाऊ वजे यांच्या कुटुंबातील व्यक्ती फोडला. भाजपा पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे. फोडाफोडीत भाजपचे आयुष्य चाललेले असून निष्ठावंत कार्यकर्ते मात्र घरी बसले आहेत, अशी झणझणीत टीका राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी नगरपरिषद निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर केली होती. सिन्नर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत मंत्री कोकाटे यांनी भाजपसह शिंदे सेनेला लक्ष्य केले. कोकाटे म्हणाले की महाराष्ट्रात आपसातच लढाया सुरू आहेत, त्यात युतीमध्ये सर्वाधिक संघर्ष आहे. विरोधी पक्षात तो काही दिसत नाही. गेल्या 10 वर्षांपासून आपण सिन्नर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी बदलण्याची मागणी करत आहेत. नगर विकास खात्याकडून ते झालं नाही, मात्र आता ते सिन्नर दत्तक घ्यायला निघाल्याचा आरोप कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केला. सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, दत्तक घेण्याच्या कोणी घोषणा करू नये, असंही ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेचे श्रेय कोणी एकाने घेऊ नये, ते सामुदायिक निर्णय आहे. येत्या 2 तारखेपर्यंत आम्ही आमचे पक्ष सांभाळू. 3 तारखेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी पुन्हा एकत्र येऊ, असंही कोकाटे यांनी म्हटलेलं आहे. यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत वरंदळ, ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाणके, सीमंतिनी कोकाटे, अण्णासाहेब गडाख, विजय वरंदळ, तालुका अध्यक्ष संतोष कदम, मनीषा माळी, कृष्णा कासार, सुनील गवळी यांच्यासह उमेदवार उपस्थित होते. संघर्ष हा युतीमध्येच आहे. विरोधी पक्षात तर कुठेच काही दिसत नाही. आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे. आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे. बीजेपीचं त्यांचं काहीच राहिलं नाही. इकडून फोड, तिकडं फोड, इकडून फोड, तिकडं फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं. आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.